मकर राशी, जुन्या कर्माचा हिशोब होणार, तुम्हाला घाम फुटणार. हे 10 संकेत ऐकून. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या जातकांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत मकर राशीचे जातक असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 21 मे पासून ते तुमच्या आयुष्यात एका भयंकर आणि थरारक काळाची सुरुवात होत आहे. तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल तर तुमच्या राशीच्या आता निर्माण होत आहे. तुमच्या नशिबाचे असे महाद्वार आता उघडणार आहे. त्यामुळे तुमच्या घरात पैशांची अथांग पाऊस पडेल. पण थोडं सावधान. ही केवळ एक साधी भविष्यवाणी नाही, तर येणारे 7 दिवस तुमच्यासाठी जितके वरदान ठरणार आहे, अशी ही भविष्यवाणी आहे. तुमच्या संपूर्ण आयुष्याचा देखील नकारात्मकतेचा प्रभाव तुमच्यावर पडू शकतो. मकर राशीच्या व्यक्तीसाठी हा व्हिडिओ आहे. तुमच्या स्वप्न पूर्ण करायचे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यामध्ये लपला आहे तुमच्या संकटांना संपवणारा तो एक सर्वात मोठा चमत्कारी उपाय. आता येणाऱ्या काळात तुमच्यासाठी ग्रहमान अत्यंत विस्मयकारक आणि तितकेच ठरावदायक बदल घडवून आणणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी आणि कधीही न संपणारे संकटांनी तुम्हाला चारी बाजूंनी तुम्हाला घेरले होते. ज्या मोठ्या आव्हानांना आणि शत्रूंना पाहून तुम्ही घाबरून पाठ फिरवत होतात, तर संपूर्ण भयाचा समूळ नाश आता होणार आहे. तुमची मानसिक स्थिती मजबूत होणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, सध्या तुमच्या आयुष्याचे प्रचंड दुःख, आर्थिक चणचण, मानसिक त्रास किंवा कठोर संघर्ष सुरू आहे. तो आता प्रत्यक्षात तुमच्या येणाऱ्या सुवर्णकाळाची आणि राजयोगाची पूर्वतयारी आहे. जेव्हा निसर्ग हा ईश्वराला मकर राशीच्या व्यक्तीला ज्या प्रकारच्या पाठीवर खूप मोठे श्रीमंत आणि उच्च पदावर बसवायचे असते, तेव्हा त्याची अत्यंत कठोर आणि अग्निपरीक्षा घेतली जाते. सध्या तुमची ही तशीच परीक्षा सुरू आहे. ज्या संकटांमुळे कोणीतरी तुमचे खच्चीकरण केले आहे ना, उद्या तुमची सर्वात मोठी ताकद बनवून जगासमोर येणार आहे आणि संपूर्ण जगावर हुकुमशाही गाजवणारी ताकद तुम्हाला मिळणार आहे. मकर राशीच्या व्यक्तींनो, तुमच्या कुंडलीत त्या अत्यंत संवेदनशील काळ एक असा महासंघ घडवून येत आहे, जर तुमचा संपूर्ण विचार करण्याची पद्धत आणि बुद्धिमत्ता एका रात्रीत बदलून टाकेल. तुमच्या कुंडलीच्या अत्यंत शुभ स्थानात सूर्य आणि बुध या 2 बलाढ्य ग्रहांची युती होत असून तिथे अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली योग असला बुधादित्य राजयोग होत आहे. बुध हा ग्रह मानवी मेंदूचा, अचूक निर्णय क्षमतेचा आणि व्यापाराचा मुख्य कारक मानला जातो. तर सूर्य हा ग्रहांचा राजा असतो, अफाट तेज आणि यशाचे प्रतीक आहे. राजयोगाच्या प्रभावामुळे तुमच्या मेंदूची मरगळ पूर्णपणे झटकेलच आणि तुमच्या मनात अशा काही अद्भुत कल्पक आणि चमत्कारिक संकल्पना, आयडिया जन्म घेतील, ज्या तुमची गरिबी मिटवून तुमचं संपूर्ण आयुष्य अगदी सोन्यासारखं चमकेल. तुमच्या शब्दांना एक वेगळेच वजन प्राप्त करून देईल, ज्यामुळे समाजात तुमच्या कार्यक्षेत्रात अगदी खूप मोठे तडजोड होईल. तुमच्या करिअरमध्ये एका मोठ्या क्रांतीची सुरुवात देखील होणार आहे. जर तुम्ही नोकरीमध्ये प्रमोशनच्या प्रतीक्षेत असाल किंवा स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार जरी करत असाल, तर हा 7 दिवसांचा काळ तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन येत आहे. तुमच्या विरोधक तुमच्या मानसिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी वेगवेगळ्या तुमचे निर्णय ठरतील, परंतु तुमच्या वाढलेल्या बौद्धिक क्षमतेसमोर त्याचे डाव उलटून पडतील. तुम्हाला तुमच्या बुद्धीचा योग्य वापर करून मिळणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करायचं आहे. मकर राशीच्या व्यक्तींनो, या 7 दिवसांच्या काळाचा ग्रहांचा न्यायाधीश असणारा शक्तिशाली शनिदेव तुमच्या कुंडलीत आघाडी, धनाचा आणि पराक्रमाचा वर्षाव सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा ब्रह्मांड हे मुख्य कारक मानले जाते. व्यापारी गुंतवणूक बरेच काळापासून फसले असतील किंवा बँकेचे कर्ज मंजूर होत नसेल, तर या 7 दिवसात तो अडकलेला पैसा अचानक कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्या हातात परत येण्याची तीव्र आणि 100% शक्यता आहे. येणाऱ्या काळात ग्रहांची नक्षत्रे तुमच्या बाजूने झुकलेली दिसत आहेत. तितकेच तुमच्या एका चुकीमुळे तुमच्या घराला देखील नजर लागू शकते. आरसा हा भयंकर प्रभाव तुमच्या धनस्थानावर आणि वाणीच्या स्थानावर पडत आहे आणि जेव्हा राहू या स्थानावर ताबा मिळवतो, तेव्हा तो माणसाच्या जिभेवर विष पेरण्याचे काम करतो. तुम्हाला स्वतःला जाणवणार नाही, पण अचानक तुमच्या बोलण्यात एक अत्यंत अहंकार, कडू आणि उद्धटपणा येईल, ज्यामुळे तुमचे वर्षानुवर्षाचे सखोल्याचे संबंध एका झटक्यात संपून जाईल. बघा, मकर राशीचा अग्नितत्व स्वभाव असल्यामुळे रागाच्या भरात तुम्ही स्वतःचे निर्णय
नियंत्रण गमावून बसण्याची आणि वरिष्ठ अधिकारी किंवा कुटुंबातील व्यक्तीशी वाद घालून स्वतःचे मोठे नुकसान करून घेण्याची भीती आहे. मकर राशीच्या व्यक्तींनो, जी तुम्हाला चूक आहे ती कंगाल करू शकते. ती म्हणजे पैशांच्या बाबतीत घेतला जाणारा एखादा निर्णय, तुमची वेळेची प्रचंड नासाडी. ग्रहस्थानाशी संबंधित असल्यामुळे तो तुमच्या मनात झटपट श्रीमंती होण्याचा, चुकीच्या मार्गाने पैसा कमवण्याचा म्हणजे शॉर्टकट मार्ग तुम्हाला हा ठरू शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, आत्मविश्वास आणि रागाचा भयान कोपाने तुमच्यावर संपूर्ण कुटुंबात सुखाची राख करू शकतो. ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या मनात निर्माण होणारा तीव्र राग हा तुमचा सर्वात मोठा छुपा शत्रू ठरणार आहे. तुमच्या घरातील अशांतता भंग पावणार आहे. तुमच्या कठोर आणि अपशब्दामुळे घरातील अशांतता पूर्णपणे भंग होईल. विरोधक तुमच्यात पाळत ठेवून आहेत आणि तुमच्या चुकीची वाट पाहत आहेत. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या क्रोधावर आणि आवाजाईवर, स्वतःच्या आवाजावर, आत्मविश्वासावर ताबा ठेवला नाही तर तुम्ही स्वतःच्या हाताने तुमचं आयुष्य डिप्रेशन किंवा कंगालपणाच्या दरीत ढकलून द्याल. त्यामुळे येणाऱ्या मृत्यूसमयी संकट जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातून कायमची मोडीत काढायचे असतील तर या 7 दिवसात तुम्हाला अत्यंत गुप्त आणि प्रभावशाली उपाय करायचे आहेत आणि हे अनिवार्य आहे. तुमच्या कुंडलीतील शनी आणि राहूच्या नकारात्मक प्रभावाला रोखून त्याची केवळ शुभ आणि सकारात्मक फळे प्राप्त करण्यासाठी शनिवारी संध्याकाळी ठीक 7 वाजता एका निर्जन ठिकाणी असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली भक्तिभावाने आणि श्रद्धेने मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. दिवा लावल्यानंतर तिथेच शांतचित्ताने बसून शनिदेवाचा अत्यंत शक्तिशाली बीजमंत्र ओम शनीश्वराय नमः किंवा राहुदेवाचा मंत्र यांचा जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा उपाय इतका चमत्कारिक आहे की यामुळे तुमच्या कुंडलीतील भयंकर दोष दूर होतील आणि त्या पैशांच्या मागे तुम्ही धावत होता ते सर्व काही तुमच्याकडे चालत येईल. वरील व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.